श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ कृपा या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. तुमचा आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 25 जुलैला म्हणजेच शनिवारी आलेली आहे आषाढी एकादशी. आषाढ महिन्यातील शुद्ध पक्षात येणाऱ्या एकादशीला आषाढी एकादशी असं म्हटलं जातं. अख्ख्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे पांडुरंग. या पांडुरंगाची पूजा अर्चना भक्ती करण्याचा दिवस म्हणजे आषाढी एकादशी. महाराष्ट्रात आषाढी एकादशीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. कारण या दिवशी आपल्या लाडक्या विठू माऊलीचं दर्शन घेण्यासाठी आळंदीहून ज्ञानेश्वरांची पालखी, देहूवरून तुकारामांची पालखी, त्र्यंबकेश्वरवरून निवृत्तीनाथांची पालखी, पैठणवरून एकनाथांची पालखी आणि उत्तर भारतातून संत कबीरांची पालखी येत असते. या दिवसापासून चातुर्मासाला देखील सुरुवात होते. या आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करण्यासोबतच काही गोष्टी न करण्याबाबत आपल्याला विशेष काळजी घ्यायची असते. कारण या दिवशी सकारात्मक लहरी खूप जास्त प्रमाणात कार्यरत असतात आणि आपल्या इच्छा मनोकामनांच्या पूर्तीसाठी सुद्धा हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. आणि म्हणून या दिवशी काही गोष्टी न करण्याबाबत शास्त्रांमध्ये सांगण्यात आलेले आहे. याबाबत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे. तर येत्या 29 जुलैला आषाढी एकादशीच्या दिवशी काही कामं जी आहेत तर ती तुम्हाला चुकूनही करायची नाहीत. तर अशी कोणती कामं आहेत जी आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी अजिबात करायची नाहीत, याबाबतची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा. तर बघा, आषाढी एकादशीचे जे व्रत आहे ना, तर हे व्रत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण करत असतात. पण हे व्रत करत असताना या व्रताचे जे काही महत्त्वाचे नियम आहेत तर त्या नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे. म्हणजे एक वेळ तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण या महत्त्वाच्या नियमांचं पालन मात्र तुम्हाला आवर्जून करायचं आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढी एकादशीच्या दिवशी पांडुरंगाची पूजा करताना किंवा भगवान विष्णूंची पूजा करताना चुकूनही काळ्या रंगाचे किंवा डार्क निळ्या रंगाचे कपडे परिधान करू नका. या दिवशी शक्य झालं तर छान पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा. आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशी पत्राला अतिशय महत्त्व असते. या दिवशी तुळशीच्या पानांचे अनेक उपाय केले जातात. कारण या दिवशी तुळशीच्या पानांचे जे उपाय केले जातात ते अतिशय प्रभावी ठरतात आणि म्हणून प्रत्येक व्यक्ती तुळशीच्या पानांचे अनेक उपाय आवर्जून करत असते. पण तुळशीच्या पानांचे उपाय करत असताना तुम्हाला महत्त्वाची जी गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीची पाने तोडू नका. कारण या दिवशी तुळशी माता श्रीहरी विष्णूंसाठी एकादशीचं व्रत करत असते. या व्रतामध्ये कुठलेही अडथळे येऊ नयेत म्हणून तुम्हाला या दिवशी चुकूनही तुळशीची पाने जी आहेत तर ती चुकूनही तोडायची नाहीत. आणि जर तुम्हाला तुळशीच्या पानांसंबंधित काही उपाय करायचे असतील तर तुम्ही एकादशीच्या आदल्या दिवशी तुळशीची पाने तोडून ठेवा. परंतु एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे दशमीला जर तुळशीची पानं तुम्ही तोडून ठेवलेली नसतील तर तुळशीजवळ जी पानं खाली गळून पडलेली असतात ती तुम्ही पूजेमध्ये वापरू शकता. किंवा आदल्या दिवशी पूजा करताना तुळशीची जी काही पानं तुम्ही पूजेमध्ये ठेवलेली असतील तर ती पानं तुम्ही स्वच्छ धुवून पूजेमध्ये पुन्हा वापरू शकता. पण चुकूनही तुळशीची पानं तोडायची नाहीत. एक वेळ तुम्ही तुळशीच्या पानांचा उपाय नाही केला तरी चालेल, पण तुळशीचं पान अजिबात तोडायचं नाही. एवढंच नाही तर आषाढी एकादशीच्या दिवशी इतर कोणत्याही झाडाची पानं किंवा फांद्या ज्या आहेत तर त्या तोडू नयेत असं म्हटलं जातं. परंतु या पवित्र दिवशी जर तुम्हाला एखाद्या झाडासंबंधित काही उपाय करायचे असतील तर सर्वप्रथम तुम्हाला त्या झाडाची क्षमा मागायची आहे आणि मगच त्या झाडाची पानं किंवा फांदी जी आहे तर ती तुम्ही तोडू शकता. परंतु तुळशीची पानं मात्र चुकूनही तोडायची नाहीत. त्याचबरोबर आषाढी एकादशीच्या दिवशी तांदूळ आणि तांदळापासून जे इतर पदार्थ बनलेले असतात तर त्यांचं सेवन करू नका. या दिवशी अनेकांचं आषाढी एकादशीचं व्रत असणार आहे, त्यामुळे त्यांच्याकडून तांदळाचं सेवन केलं जाणार नाही. परंतु ज्यांनी व्रत केलं नसेल त्यांनी देखील या दिवशी उपवास नाही केला तरी चालेल.
पण तांदूळ आणि तांदूळापासून बनवलेल्या इतर पदार्थांचं चुकूनही सेवन करायचं नाही. खरं तर हा जो नियम आहे हा आषाढी एकादशी पुरताच नाही, तर महिन्यातील प्रत्येक एकादशीला हा नियम पाळला जातो. त्यामुळे आवर्जून आपल्याला या नियमाचं पालन करायचं आहे. याचबरोबर या दिवशी घरातील सर्व व्यक्तींनी तामसिक पदार्थांपासून दूर राहायचं आहे. म्हणजेच कांदा, लसूण, याचबरोबर मांसाहार, मसालेदार पदार्थ, शिळे अन्न या पदार्थांपासून तुम्हाला आवर्जून दूर राहायचं आहे. कारण आषाढी एकादशीचा दिवस हा पांडुरंगाची सेवा करण्यासाठी असतो आणि म्हणून या दिवशी जे तामसिक पदार्थ आहेत तर त्यांचं सेवन चुकूनही करायचं नाही. तामसिक पदार्थांचं सेवन केल्यामुळे आपलं मन हे विचलित होत असतं. त्यामुळे या दिवशी आपण जी भगवान विष्णूंची सेवा करत असतो तर त्यामध्ये आपलं मन रमत नाही आणि आपण करत असलेल्या व्रताचं किंवा सेवेचं कोणतंच फळ आपल्याला प्राप्त होत नाही. याचबरोबर आषाढी एकादशीच्या दिवशी चुकूनही कोणाचाही अपमान करू नका. घरातील किंवा घराबाहेरील कोणत्याही व्यक्तीसोबत भांडण, वादविवाद करू नका. यामुळे देखील आपण करत असलेल्या व्रताचं कोणतंही शुभफळ आपल्याला प्राप्त होत नाही. कारण आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार या दिवशी जी व्यक्ती क्रोध करते त्या व्यक्तीला भगवान विष्णूंचे कृपाशीर्वाद प्राप्त होत नाहीत. याचबरोबर आषाढी एकादशीच्या दिवशी गादीवरती झोपू नये असं म्हटलं जातं. त्यामुळे या दिवशी जमिनीवर सतरंजी वगैरे अंथरून त्यावरती तुम्हाला झोपायचं आहे. यासोबतच चुकूनही तुळशीला पाणी अर्पण करू नका. कारण आषाढी एकादशीच्या दिवशी ज्याप्रमाणे आपण सर्वजण श्रीहरी विष्णूंसाठी व्रत करत असतो त्याचप्रमाणे या दिवशी तुळशी माता देखील भगवान विष्णूंसाठी एकादशीचं व्रत करत असते. म्हणून या दिवशी तुळशीला चुकूनही जल अर्पण करू नका. आषाढी एकादशीचा हा संपूर्ण दिवस भगवान विष्णूंच्या आराधनेत विठ्ठलाची भक्ती करण्यात घालवावा. जेवढी शक्य होईल तेवढी जास्तीत जास्त भगवान विष्णूंची सेवा करावी. विष्णू सहस्रनामाचं पठण करावं. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा कमीत कमी 1 माळ जप करावा. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.